भूमिकन्या रे। बाबा गाडी काढू का? नाही, लक्ष्मीला जरा शोधून येऊया। आओ तू एवढा म्हणते तू जा ना। घ्या आली तुमची लाडकी लेक। ताई खूपच उशीर झाला की हो तुम्हाला, तुम्ही दमला असाल ना। थांबा मी पाणी घेऊन येते। अहो नको वहिनी, शॉपिंग करता करता इतका उशीर झाला कळलंच नाही। हे सगळं घेत बसले ना म्हणून उशीर झाला। लक्ष्मी असं वागशील असं वाटलं नव्हतं। काय झालं? का ग कॉलेजच्या नावाखाली बाजारात हिंडत बसली तू? तुला लाज नाही वाटत? लोक शेण घालतील अशाने आमच्या तोंडात। काय बाबा विकताय ना जमीन? शब्द दिला होता तुम्ही मला। जमिनी का? काय चाललंय बाबा? जमिनीचा काय संबंध? मी सांगितलं होतं तुम्हाला, प्रियंका पण बोलली होती, पण तुमचा आमच्यावर विश्वास आहे कुठं? कॉलेज बुडवून तुमची पोरगी तालुक्याला हुंदडत होती। राणे नीट ध्यान देऊन ऐका, तारकांच्या कार्यक्रमात काय बी बदल होता कामा नये। आणि तुमच्या बाजूचे जे साळवे आहेत ना त्यांचं बी हॉटेल बुक करून टाका। पुढचं घोडा आणू नकोस। तारक्का घोरपळींचं नातीचं लग्न आहे, हे डिझाईन पहिलं मला पाठव, तारक्काला सांगून फायनल करून तुला कळवतो। काय? बापरे इतकी गडबड? हा मग घोरपडींच्या घरचं लग्न आहे, हजारभर पाहुणे रावळे असेच येतील। आमदार खासदार कारखानदार व्यापारी तर येणारच, तर स्वतः पालकमंत्री येणार आहेत आमच्या नयनला आशीर्वाद द्यायला। काय सांगताय? म्हणजे पॉलिटिकली तुमचं वजन सॉलिड दिसतंय। तारक्का घोरपड्यांची नाच सासरी चालली अख्ख्या जगाला कळाय पाहिजे। आमच्या 14 पिढ्यांनी राज्य केलं, इथं माणसं जोडल्यात। इतकं असेल तर मग गावातली लोक आपल्या विरोधात का उभे? तारक्काबद्दल गावकऱ्यांच्या मनात राग काय? मंगल जी जी तारक्का तो काहीतरी विचारतोय। काय आहे ना हर्षवर्धन, लोक ना काही ना काहीतरी बोलतच बसतात। खरं तर तारक्कांनी ना खूप केलंय गावासाठी, विहिरी खोदल्या आहेत, लोकांना बी बियाणं दिलंय, पैसे दिले, तसेच लोकांना ना त्याची कदरच नाहीये। काहीतरी बोलायचं म्हणून बोलतात। हर्षवर्धन तुझे ऐकतोयस ना, ते तुझ्या आईच्या तोंडून ऐकतोयस। तसं बी मला स्वतःचं कौतुक स्वतः करायची सवय नाही। तू केलेलं काम लपणार थोडीच आहे। आजोबांचा वारसा तू पुढे नेतेस हे मला कोणी सांगायची गरज नाही। तारक्का माझा तुझ्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे। तू जे काय करतेस ते गावच्या भल्यासाठीच करत असणार। तुम्हाला दाखवू तालुक्याला जाऊन मी काय घेऊन आले? हे बघा, बाजारात गायीसाठी पौष्टिक आहार आलाय, तो घेऊन आले। हे भाजीच्या जातींचं नवीन बियाणं आले, आणि हे यासाठी तांदळाचे नवीन सॅम्पल आले, ते आणले। त्या भाताच्या लागवडीबद्दलचे हे पुस्तक। आणि बाबा तुम्हाला मशीनच्या पार्टचं बोल्ट पाहिजे होतं ना, हे बघा ते पण आणले। गाई हुंदडायला नव्हते गेले, कृषी संमेलनात गेले होते। आज कॉलेजमध्ये माने सर आले नव्हते ना, तर 2 लेक्चर ऑफ गेले म्हणून गेले। अहो पण तुम्ही तर मला म्हणलं होतं की शॉपिंगला जाते म्हणून। अगं ते दीपालीला जायचं होतं, मला नाही। उलट मीच तिला प्रदर्शनाला घेऊन गेले। आणि शॉपिंग काय फक्त फॅशनेबल कपड्यांची आणि मेकअपचीच असते का?
मला नाही काय इंटरेस्ट त्यात. AC मॉल मध्ये फिरण्यापेक्षा मातीत राबून माथ्यावर घाम आणायला आवडेल मला. आणि तो घामाचा थेंबच खरा दागिने. पाहिलं कळलं का? ही आहे माझी पोरगी. तुला सांगितलं होतं ना, माझी लक्ष्मी कधी बी मला मान खाली घालायला लावणार नाही. लक्ष्मी, मगाशी जेव्हा तू घरी आलीस तेव्हा माझ्या काळजाचा ठोका चुकला होता, पण तरी बी माझं एक मन म्हणत राहिलं, नाही, माझी लक्ष्मी, माझा विश्वास नाही तोडणार. आज खरंच तुझ्याबद्दल लई म्हणजे लई अभिमान वाटतो बघ मला. मगाशी थोड्या वेळा करता का होईना माझ्या मनात तुझ्याबद्दल चुकीचं आलं, त्याबद्दल तुझ्या या येड्या बापाला माफ करशील? बाबा, तुम्ही कसली माफी मागताय? अहो, एखाद्याचा विश्वास दळमळीला आला ना का कोणाला पण असं वाटत. तुमचा हाच विश्वास मला खूप मोलाचा आहे आणि तो मी आयुष्यभर जप. 100 नंबरी सोने माझी लेक. ह्यो आमचा हर्षवर्धन, आमच्या घराण्याचं अस्सल 100 नंबरी सोनं. लहानपणापासून शिकायला बाहेरच होता. असं म्हणतात का शिकून आलेली पोरं वडीलधाऱ्या माणसांचं ऐकत नाहीत, तर आमचा हर्षवर्धन त्याला अपवाद आहे बर का. एवढा शिकलाय तर पाय जमिनीवर आहेत अजून. आमच्या शब्दाबाहेर नाही, एकदम संस्कारी लेकरू आहे. हॅलो बाबा, अहो बरं झालं मी हर्ष सोबत गावाला आले ते, नाही तर मला कळलंच नसतं की ही हर्ष म्हणजे किती रिच पार्टी आहे. अहो बाबा, खूप म्हणजे खूप जमिनी आहे यांच्या. आणि एकीकडे त्याला फॉरेनला बोलवताय तर दुसरीकडे अख्खं गाव याच्या मालकीचं आहे. बाबा, पॉलिटिशियन्स म्हणजे तर अगदी घरच्यांसारखे. आणि इनफॅक्ट घरून पण त्याला फुल सपोर्ट आहे गावात कारखाने बांधण्याकरता. इट्स व्हेरी इंटरेस्टिंग. यू पण तुझा इंटरेस्ट कुठे? म्हणजे बघ बाळा, तू त्याला मित्र म्हणून निवडलंयस, पण तुमची मैत्री लग्नानंतर अशीच टिकून राहणार याची काय गॅरंटी? आणि या तुझ्या मित्राच्या या मोठेपणाचा आणि त्याच्या इस्टेटीचा तुला काय फायदा? त्यामुळे अशा व्यक्ती आपल्या आयुष्यात मित्र म्हणून निवडण्यापेक्षा जोडीदार म्हणून निवडल्या तरच फायदा होतो. कळतंय का मी काय म्हणतोय? हॅलो, समजलं की नाही? हो बाबा. हे बघ बेटा, मी म्हणायला आणि तुला बाहेर सांगायला बिझनेसमन जरी असलो ना, तरी बँकांचं माझ्या डोक्यावर किती लाखांचं कर्ज आहे तुला पण माहिती आहे. तुझ्या बाबांना या कर्जातून मुक्त करण्याची संधी आता फक्त आणि फक्त तुझ्या हातात आहे. ही आपल्या आयुष्यात आलेली शेवटची संधी आहे, ती अजिबात आपल्या हातून जाता कामा नये. ऑल दी बेस्ट बेटा, ऑल दी बेस्ट. बाबा, तुम्ही बघाच आता मी काय काय करते ते. नाही हर्षवर्धनला माझा नवरा करून आपली कर्ज फेडली तर नावाची रिच्छा नाही. बरं झालं बळी तू बोललास. अरे त्यांचं वागणं म्हणजे तोंड दाबून मुख्यांचा मान. अरे ज्यांच्या जमिनीच नाही त्यांना वय म्हणाल काय जाते? तुला सांगतो, आपण जर त्यांचं ऐकून या लोकांना जमिनी दिल्या आणि उद्या तिथं कारखानं झालं तर आपलं काय ऐकणार आहेत होय लोक? पण हे सगळं मी एकटा बोलून उपयोग नाही. आपण सगळ्यांनी एकत्र आवाज उठवला पाहिजे तर काहीतरी होईल. बरोबर बोललास. मी माझ्या परीनं समद प्रयत्न करीन. तू नग टेन्शन घेऊ. चल येतो मी आता. वावरात पाणी सोडायचंय. हा बरोबर. चल येऊ मी. ये.
लक्ष्मी अरे दीपाली, अहो या की वहिनी, बसा बसा. ए कोण आले बघ? वहिनी आलेत. हे घ्या रानमेवा. कशाला आणलात? अहो कशाला उगाच आणायचं? अहो आनंदाची बातमी आहे. बर. दीपालीला बघायला पाहुणे येत आहे. हा? अगं बाई खरंच? लक्ष्मी शहरातलं स्थळ आहे, तुझ्या मनासारखं झालं की. अहो त्यांचं जवळजवळ फिक्सच झालंय बरं का. बरं. बळी भाऊजी तुम्हाला उद्या यायचंय, पाहुणे येणार आहेत. अहो शहरातली माणसं आहेत, तुम्ही येऊन बघितलं तर बरं होईल. बर. तुम्ही त्यांना बोलवताय खरं, पण त्यांना शहरातल्या माणसांची एलर्जी आहे. असं काही नाही. मग का बरं तुमचं लगीन शहरातल्या स्थळासोबत नाही लावत? अहो लक्ष्मीताईंसाठी चांगलं शहरातलं स्थळ आणलं होतं मी, पण यांनी पळवून लावलं. तुम्ही ठरवलं तर अजून पण मी शहरातलं स्थळ आणू शकते, हा, पण नाही, तुम्हाला ते जमणार नाही. कसं, तुमच्यासाठी शेती महत्वाची आहे ना. तुम्ही बाबांना बोलवूच नका, उगाच बैठकीत पाहुण्यांसमोर हे शेतीविषयीच बोलत बसतील. दादा अरे बोलायला लय गोड वाटतंय रे, पण ह्याच शेतीनं आपल्याला पिढ्यानपिढ्या पोचली हे ध्यानात घे की. बळी भाऊजींना मातीची जाण आणि माणसांची पारख खूप चांगली आहे, म्हणून आमचा जावई कसा असावा हे पण कळेल की. खरंय. शहरातलं स्थळ आहे म्हणल्यावर ते कोट काढणारच. काय ग, काय झालं? काय नाही, गंगाच्या रानात पाठ फुटून पाणी गेलंय, पण तुम्ही काळजी करू नका, बाबा येतील उद्या. कुठे निघाले तुम्ही? ते पाटाचं पाणी सोडून येतो आणि गंगाने काय करून ठेवलंय ते बघतो ना. हा चल. बरोबर. पाहिलं का पोरीला रानाची किती ओढ आहे, न सांगता पाटाचं पाणी सोडायला गेल्या. यांच्या पोरीनं जरा चांगलं केलं की झाला यांचा हिच्या कौतुकाचा घाणा सुरू. लक्ष्मी कुठं गेला असेल ग? सोडा मला, सोडा मला. अरे पण हेम्या ऐक की, अरे मला एकट्याला राहू दे रे. अरे पण हेम्या, तुम्हाला आपल्या दोस्तीची शपथ आहे, जाऊ दे मला. काय झालं? हेम्या कुठे आहे? त्यो काय तिकडे गेलाय. अगं प्रेमात पडलाय त्यो. कुणाच्या? त्या घोरपड्यांच्या नातीच्या, नयन घोरपडे. काय? आणि अगं तिच्या पाय, तिच्या घरच्यांनी त्याचा पाय बी मोडलाय. पण लक्ष्मी, त्याने तर आपल्याला वेगळं सांगितलं होतं ना ग. मला लय काळजी वाटते ग, त्यांनी स्वतःच्या जीवाचं बरं वाईट नको करायला. काय, चल आपण जाऊन येऊ. काय आहे? हेम्या! हे हेम्या! हर्षवर्धन, ह्यातला कोणता ड्रेस घालू सांगा ना. कुठलाही ड्रेस घाल, तू सगळ्यात छान दिसतेस. असं काय करताय? एवढं कुठलं काम सुरू आहे?
अगं त्या लंडनच्या कंपनीने मला एक मेल केला, त्याला रिप्लाय करतो. त्यांना काही डॉक्युमेंट्स हवेत. अय्या, हो का? मग पाठवलेस? ऑलमोस्ट. अँड चला बोल, काय म्हणत होतीस? ह्यातला कुठला ड्रेस घालू सांगा ना. आणि हे नवीन काय लावलंस तू? मला आहो जाव करतेस. ऍक्च्युली ना मला हे सगळं खूप भारी वाटतं. ऑल दीज रिच्युअल्स अँड ऑल सो इंटरेस्टिंग. माझ्याही अंगाला अशीच कोणाच्या तरी नावाची हळद लावली जाईल ना. हा लागेल लागेल, पण तुला माहितीये ना, एकदा का हळद लागली की बाहेर जायचं नाही. हा, नाहीतर भूत मागे लागतं. गप रे, उगाच माझी शाळा घेऊ नकोस. अगं शाळा घेत नाहीये, खरं काय ते सांगतोय. भूत मागे लागेल. ठीक आहे हर्ष, आपली पण अशीच हळद असेल ना. खरं तर मला हे कधीच सांगायचं होतं, पण म्हटलं योग्य वेळ आली की सांगेन. पण आता ना एवढ्या उत्साह आणि आनंदाच्या क्षणात मला राहवतच नाहीये हर्ष. मी सांगून टाकते बाबा. हर्ष, आय लव्ह यू. मला तू प्रचंड आवडतोस. हर्ष, विल यू? रिचा, एक मिनिट रिचा, खूप घाई होतीये. मला वाटतं हे बोलायची ही योग्य वेळ नाहीये. आय मीन, आनंदाचा क्षण आहे, पण ह्यासाठी आपण जरा निवांत बोलूया. वी नीड लिटल बिट ऑफ टाइम. हे बघ रिचा, मी नकार देत नाहीये, पण लगेच होकारी देऊ शकत नाही. कारण आजवर मी तुझ्याकडे फक्त एक मैत्रीण म्हणून बघितलंय. माझ्या मनात असा विचारच नव्हता की आपण लाईफ पार्टनर्स होऊ शकतो. पण मी तर सतत तुलाच माझं लाईफ पार्टनर मानत आले रे. मला असं वाटलं की तू येशील, मला विचारशील, प्रपोज करशील, म्हणून मी तुला कधीच काहीच म्हटलं नाही. पण आज हे सगळं आनंदाचं वातावरण पाहून मलाही नाही राहवलं. हर्ष, इनफॅक्ट मला वाटलं की मी तुला येऊन प्रपोज करेन तेव्हा तू न काही विचार करता मला होकार देशील आणि मला येऊन घट्ट मिठी मारशील. पण तू तर मला सांग हर्ष, आपण एकत्र भेटायचो, मी तर तुझ्या मागे मागे आले गावाला. हे प्रेम नाहीये का? मी तुला सांगते, मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत रे. मी आता खूप अस्वस्थ झाले रे. मलाही सहन होत नाहीये. म्हणजे मला मान्य आहे की तू म्हणतोयस ते पण बरोबर आहे की मी तुला विचार करायला वेळ द्यायला हवा. पण हर्ष, मी तुला फार फार तर 2 दिवस देते, कारण मी माझ्या मनाला तेवढंच थांबवू शकेन. त्याहून जास्त माझं मनही मानणार नाही. हर्ष, तू 2 दिवस घे आणि काय ते मला सांग प्लीज. 2 दिवस? प्लीज. मी 2 दिवसात माझा निर्णय तुला कळवतो. नाही ऐकलंस तर तुला असाच इमोशनल ब्लॅकमेल करून लग्न करायला भाग पाडेन मी. सारखं काय करायला लागलायस रे? हा, अरे हे म्या, जीव गेला तर परत येत नसतो रे. आणि प्रेम भंगच झालाय ना, का भडकोस व्हायला डोक्यावर जे चालला जीव द्यायला. तुम्हाला नाही कळणार रे खरं प्रेम काय असते. तुला आवडते ना यार? अरे हे म्या, पण तिचं लगीन ठरलंय ना रे. माझं नयनवर लय प्रेम आहे, तिचं सुद्धा माझ्यावर खूप प्रेम आहे. तिला किती वेळा म्हटलं मला भेट, आपण पळून पण जाऊ, तू नको दुसऱ्या कोणासोबत लग्न करतो. ते ऐकायलाच तयार नाही.
आज तर तिच्या अंगाला दुसऱ्या कुणाची तर हळद लागणार नाही. अरे कोणीतरी आपल्याला जीव लावित नाही म्हणून आत्महत्या करत असतात का? तुझ्या वडिलांच्या डोक्यावर कर्ज होतं म्हणून त्यांनी जीव दिला. तो काय म्हणला होता तू? पाय ठेवीन तिथं पाणी काढून देणारा पोरगा पैदा केलाय, तरी आपल्या बापानं असं का केलं असं? वडील नसताना सुद्धा आईला धीर देऊन जगाला शिकवणारा तू आज स्वतःवर वेळ आली तर पळ काढायला लागलास होय ना? अरे आमचा जबरी हे म्या असा ढासळलेला नाही बघ होत रे. अनु प्रेम म्हणजे फक्त सोबत नसते रे, खरं त्याग असतो. तू शेतकऱ्याचा पोरगा आहेस ना तू, अजून कळलं नाही वय रे? अरे शेतकऱ्यासारखा दुसरा आशिक नाही जग. हे म्या पुन्हा एकदा विचार कर, सोड त्या पोरीचं नाव. अरे आयुष्य म्हणजे फक्त तेच नसतं, अजून खूप आहे करण्यासारखं. अरे हे म्या, अरे बोलून चालून ते शेवटी सावकारणीची नाथ आहे, ती बी तिच्यासारखीच असणार की. अरे सावकारण कशी गावाला फसवतीये तशी नयनने बी तुला फसवलंय र. अरे जा घरी जाऊन बघ जमिनीची कागदपत्र आहेत का नीट ते. काय गे तिथे माझी नयन लय चांगले, माझी तिची भेट घालून द्या. मला तिची सोबत हवे, काही करून माझा निरोप तिच्यापर्यंत पोहोचवा. मी आज जोडतो लक्ष्मी तुझ्या समोर.